केलं ना? ठीक आहे. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवोदय अकॅडमीमध्ये. आज आपला विषय आहे फ्युचर कंटिन्युअस. काय आहे? फ्युचर कंटिन्युअस. तर बघा काय होणार की फ्युचर कंटिन्युअसमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअसचा अर्थ का होतो लिहायचं कोण नाही आहे. ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस तुम्हाला लिहायला टाईम भेटणार, त्यावेळेस लिहून घ्यायचा. ठीक आहे. फ्युचर कंटिन्युअसमध्ये काय होतं की ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला असं समजवायचं असतं की हे जे बी काम होणार आहे ते काम भविष्यात पूर्ण होणार आहे. ठीक आहे, म्हणजे झालेलं असणार आहे भविष्यात. ते कसं असणार आहे? पूर्ण झालेलं असणार. जसं की माझा अभ्यास झालेला असणार, म्हणजे आता मी बोलतोय माझा अभ्यास झालेला असणार, याचा अर्थ काय होतो की तो भविष्यात होणार आहे. आता झालेला आहे का? नाही झालेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण वापरतो फ्युचर कंटिन्युअस. आता फ्युचर कंटिन्युअसमध्ये सर्वात पहिले आपले मंत्री. ठीक आहे. तर बघा आता मंत्री म्हणजे काय, जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे. कधी बी काय होतं, वाक्याची जेव्हा आपण सुरुवात करतो ना, तर सुरुवात करणारा जो बी काम करणारा असतो, कोण? जो पण काम करणारा असतो त्याला आपण म्हणतो मंत्री. ठीक आहे. जसं की बोललो मी माझा अभ्यास झालेला असणार. ठीक आहे. याच्यात काम करणारं कोण आलं बरं? मी. बरोबर की नाही? मग काम करणारा मी आहे ना, मग त्याची सुरुवातीला तो येतो. जसं ठीक आहे. आता काय होतं की समजा आता पहिले असतो ही म्हणजे तो, मुलाला आपण तो म्हणतो. त्याच्यानंतर येतो शी म्हणजे ती असते, मुलीला म्हणतो. इथं कोणी मुलगी नाही आहे. इट म्हणजे असतो निर्जीव वस्तू. जेवढ्या बी आपलं नॉन लिव्हिंग थिंग, जसं पडदा आहे किंवा बोर्ड आहे किंवा फॅन आहे, लाईट आहे, यांना आपण काय म्हणतो? इट म्हणतो. नंतर येतो आय म्हणजे मी. बरोबर. नंतर येतो वी म्हणजे आम्ही. पहा जसं बोललो मी वीमध्ये आम्हीमध्ये मी पण आलो. हां, जो काम करणार आहे तो पण येतो, बाकीचे पण येतात. हां, पण जेव्हा समजा आला दे, तर दे कधी येतो? तर पहा ज्यावेळेस आपण काम करत नाही आहे, दुसरे करतायत, मग तुम्ही सगळे शिकतायत. बरोबर. तुम्ही काय म्हणणार? दे आर लर्निंग. बरोबर, ते शिकत आहे. पण ज्यावेळेस मी स्वतः तुमच्यासोबत शिकतोय, तर मी काय म्हणणार? वी आर लर्निंग. आम्ही शिकत आहे. ठीक आहे. तर वी कधी वापरणार? ज्यावेळेस सगळे एकत्र एकाच ग्रुपमध्ये आहेत. आणि दे कधी वापरणार? जेव्हा जो बोलणार आहे. तर पहा इथला जर हा जो स्पीकर आहे ना, हा कोण आहे? स्पीकर म्हणजे बोलणारा. तर बा बोलणारा पण त्यांच्या ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे. पण तुम्ही जर इकडं पाहिलं देमध्ये काय होतं माहिती आहे का? हा असतो ग्रुप, आणि हा जो बोलणारा आहे ना, हा त्यांच्या बाहेर असतो. ठीक आहे. हा जो स्पीकर आहे बोलणारा, हा कुठं असतो? बाहेर. हा त्या ग्रुपच्या बाहेर असतो, हा त्यांच्यामध्ये नाही राहत. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण असं आपल्याला बोलायचं आहे की आम्ही सगळे करतोय, त्यावेळेस आपण वी वापरणार. आणि जेव्हा बोलायचं की ते करत आहेत, मी करत नाही आहे. जसं की ते मस्ती करत होते, सर मी नव्हतं करत, मी शहाणा बाळा आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस आपण दे वापरणार. ओके. आता काय होतं की आपण फ्युचर कंटिन्युअस वापरतोय. तर फ्युचर कंटिन्युअस वापरणार असल्यामुळे काय होणार? तर यांच्यासोबत लागणार, त्या सगळ्यांसोबत लागतो. एक तर लागतो विल, नंतर लागतो हॅव, आणि लागतो V3. ठीक आहे. आता बघा V3 काय आहे? तर ज्यावेळेस आपण सांगावंच लागणारच आहे. तर बघा काय होतं माहिती आहे का? वर्ब असतात. बरोबर. वर्ब म्हणजे काय? काम. वर्ब म्हणजे काय? काम. समजा हा पेन आहे, मी बोललो पेन, तुम्ही काय करणार? तुम्ही काहीच करणार नाही. मी बोललो हा पडदा, तुम्ही काय करणार? काहीच करणार नाही. मग खुर्ची, काहीच करणार नाही. मी बोललो फॅन, तुम्ही काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस मी बोलणार फॅन पुस, काय बोललो मी? फॅन पुस, तेव्हा तुम्ही पुसायचं काम चालू करणार. मी बोललो पळा, तर तुम्ही पळणार. बरोबर. मी बोललो रडा, तुम्ही रडायला लागून जाणार. मी बोललो हसा, तुम्ही हसणार. मी बोललो जेवा, तुम्ही जेवण करणार. बरोबर. मी बोललो भाजी, तुम्ही काय करणार? काहीच नाही. ठीक आहे. तर असे शब्द ज्यांना ऐकून आपल्याला काहीतरी काम करण्याची इच्छा होते त्यांना आपण म्हणतो वर्ब. काय म्हणतो? वर्ब. आता वर्बचे प्रकार असतात. एक असतो V1, V2, V3, V4. ठीक आहे. तर 4 प्रकारचे, आणि V5, 5 प्रकारचे वर्ब असतात. त्याच्यापैकी आपल्याला फक्त V1, V2, V3 आणि V4 सध्या शिकायचे आहेत. आणि जेव्हा जे येत जाईल तेव्हा मी त्याचं माहिती देत जाईल. ठीक आहे. मग त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर बघा आता हा जो V3 आहे ना, तर V3मध्ये काय होतं माहिती आहे का? की 90%
90% जे वर्ब असतात ना त्यांना V3 करण्यासाठी आपण काय लावतो, फक्त ईडी लावतो. काय लावतो, म्हणजे समजा इथं वर्ब राहिला आपल्याला ईट, नाही सॉरी ईटचं आगाऊ आहे. समजा इथं वर्ब राहिला वॉक, ठीक आहे. वर्ब का आपल्याला वॉक म्हणजे होतो चालणे. हां, वॉक म्हणजे काय होतं, चालणे. वॉक म्हणजे होतं चालणे. आता याचं जर मला V3 करायचं आहे ना, मी काय करणार माहिती आहे का, फक्त याला लावून देणार ED, म्हणजे WALKED. वॉकेट लावून दिला तर होऊन गेला V3. असं 90% शब्दांचं होतं. हां, पण 10% जे ते काय असतात, जे 10% असतात ते आगाऊ असतात. काय असतात, जसं की आता हा गो आहे, ठीक आहे. हा काय V1 आहे, म्हणजे पहिला प्रकार आहे. गो म्हणजे जाणे होतं. गो म्हणजे काय होतं, जाणे, ठीक आहे. गो म्हणजे होतं जाणे, गो म्हणजे जाणे. तर हा तर झाला V1. पण समजा मी घेतला याचा V2 घेतला, मी काय घेतला याचा गोचा V2, तर तो होतो वेंट. का होतो, वेंट. आणि याचा जर मी V3 घेतला तर तो होतो गॉन. का होतो, मग हा तमासा आहे याच्यावाला, की काय होतं, 10% शब्द असे असतात की त्यांचा V1 बी वेगळा होतो, V2 बी वेगळा होतो, V3 बी वेगळा होतो. आणि हे जे बी शब्द आहेत ते मी आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार आहेत, वाक्य बनवणार आहेत, तेव्हा तुम्हाला सांगत जाणार. समजलं, वर्ब काय असतो, जे काम दाखवतात, ज्या गोष्टी काय काम दाखवतात. आणि आज आपला इथं काय लागणार आहे, V3 लागणार आहे. काय लागणार आहे, V3. त्याच्यानंतर येतात आपले उपमंत्री. उपमंत्री म्हणजे काय असतात, ज्यांच्यावरती काम होतं. उपमंत्री म्हणजे काय असतात, ज्यांच्यावर काम होतं. जसं की आपण बोललो माझा अभ्यास झाला असणार, ठीक आहे. याऐवजी आपण बोललो असतो की माझं मोजून झालं असणार, सॉरी माझं कापून झालं असणार, माझं पुस्तक किंवा माझं लाकूड कापून झालं असणार, ठीक आहे. तर माझं लाकूड कापून झालं असणार, याच्यामध्ये काम करणारा तर मी आहे, ठीक आहे. काम करणारा तर मी आहे, पण मी कापतो काय, लाकूड, बरोबर. पण कापण्याची प्रोसेस ती कोणावरती होते, लाकडावर, बरोबर. मग लाकूड काय झालं आपल्याला, उपमंत्री ऑब्जेक्ट, म्हणजे ज्याच्यावरती काम होतं त्याला आपण उपमंत्री म्हणतो. आता लाकूड आहे, त्याला कापतोय आपण, ठीक आहे. तर लाकूड आहे म्हणजे ते निर्जीव आहे. झाड असतं ते सजीव राहिलं असतं. आपण लाकडाची गोष्ट करतोय, जे ऑलरेडी कापलेलं आहे त्याला आपण कापतोय, म्हणून ते निर्जीव झालं, ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो, उपमंत्री वापरतो. ज्याच्यावरती बी काम होतं आहे त्याला आपण उपमंत्री वापरतो. समजा मग मी बोललो की माझं याला रागून झालं असणार, बरोबर. मग आता रागवण्याचं काम मी कोणावर केलं, याच्यावर केलं, बरोबर. मग आता काम कोणावरती होतं, याच्यावरती होतं आहे. काम करणारा कोण आहे, मी आहे, ठीक आहे. तर काम करणारा कोणत्या लाईनीत येणार, इकडच्या, ठीक आहे. आणि ज्याच्यावर ते काम होतं तो कोणत्या लाईनीत येणार, इकडच्या, ठीक आहे. तर मग आता हिचा काय होतं, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे निर्जीव वस्तूला, मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, देम म्हणजे त्यांना, ठीक आहे. आणि यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला, ठीक आहे. आता इथं मराठीत लिहून देतोय मी. हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे निर्जीव वस्तूला, नंतर मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, देम म्हणजे त्यांना, आणि यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला, किंवा ठीक आहे, तुला किंवा तुम्हाला. तर हा यांचा अर्थ होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्युचर कंटिन्युअसमध्ये म्हणजे भविष्यात ते काम कंप्लीट करण्याच्या हिशोबाने वाक्य बनवायचे आहेत. आणि वाक्य बनवताना आपल्याला फक्त हा स्ट्रक्चर फॉलो करायचा आहे, ठीक आहे. तर आता मी काहीतरी 5 वर्ब्स इथं घेतो आहे, त्याच्यावरून आपण वाक्य बनवणार आहेत, ठीक आहे. सिम्पलचे वर्ब्स घेतो. जसं की समजा घेतला इकडं V1, सिम्पल, हां. समजा मी घेतला वॉच, ठीक आहे. वॉच म्हणजे पाहणे, ठीक आहे. आणि हा सिम्पल आहे, याला फक्त आपण ED लावला तरी तो काय होऊन जाणार, V3 होऊन जाणार. त्याच्यानंतर आपण घेतला मेक म्हणजे बनवणे,
ठीक आहे. त्याचा घेतला आपण बेक. बेक म्हणजे भाजणे. आता आपण घेतला क्लाइंब. क्लाइंब म्हणजे चढणे. ठीक आहे. आणि अजून एक घेतो आपण सी. नाही, सी आगाऊ आहे. फ्लाय नाही, फ्लाय बी आगाऊ आहे. दाखवला किल. किल. किल म्हणजे मारणे. ठीक आहे. तर बघा आता वॉच म्हणजे पाहणे, मेक म्हणजे बनवणे, बेक म्हणजे भाजणे, क्लाइंब म्हणजे चढणे, किल म्हणजे मारणे. हे काय सांगू आपले वर्ब्स आहे, काम दाखवतात ना ते. चढ बोललो चढणार, मार म्हटलं मारणार. तर बघा आपण काय करणार, स्टार्टिंगला सर्वात पहिले काम करणार येतात बरोबर. तर आपल्याला जास्त काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त वाक्य बनवायचं आहे. वाक्य बनवताना काय करायचं, इथून एक कोणता आपण घ्यायचा. फर्स्ट ऑफ ऑल समजा आपण घेतला आय. मी घेतला ठीक आहे. तर आय घेतला, तर आय नंतर पहा विल हॅव तर कंपल्सरी लागणार आहे. ठीक आहे. मग काय होणार, आय विल हॅव. आता V3 पाहिजे. समजा आपण घेतला क्लाइंब किंवा बेक किंवा मेक किंवा किल. समजा आपण घेऊ किल, मारलं. तर मग काय आलं, आय विल हॅव किलेड. कारण की मी काय सांगितलं, मी इथं सगळे सिम्पल वर्ब्स घेतलेले आहेत. आणि सिम्पल वर्ब्सला काय होतं, फक्त आपण ईडी लावला तरी जो काय होतो V3 होऊन जातो. म्हणून आपल्याला इथं ईडी लावला किलला, तो झाला किलेड. मग काय आलं, आय विल हॅव किलेड. बरोबर. मी किल केलं. कोणाला किल केलं, देम. ठीक आहे. त्यांना किल केलं. हां, सुरमा आहे मोठा, तलवार घेऊन फिरतोय. ठीक आहे. तर मग तर बा याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, आय विल हॅव किलेड देम. ठीक आहे. म्हणजे मी त्यांना मारलं असणार, मी त्यांना मारलेलं असणार त्यावेळेस, किंवा मारलेलं असणार त्यावेळेस. बघा बनलं की वाक्य. काही होतं का कठीण? काहीच कठीण नाही आहे. फक्त काय तुम्हाला असं रोजचे वर्ड्स पाठ करायचे आहेत 5-5. ठीक आहे. रोजची वाचनची प्रॅक्टिस करायची आहे. आणि आपण इथं तर बोलतोच रोज. हां, रिव्हिजन मारणं बाकी होतं घ्यायचं. कसं झालं होतं, झालं ना. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे निर्जीव वस्तू, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे निर्जीव वस्तूला, हां, मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, दे म्हणजे त्यांना, यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला. ठीक आहे. हे झालं आपलं पहिलं वाक्य. यानंतर आपल्याला दुसरं वाक्य बनवायचं आहे. समजा आपण मी एक बनवत काहीतरी बनवत बरोबर. तर बनवण्यानं कसं वाक्य येऊ शकतं बरं. तर आपण असं म्हणू शकतो की त्याने मला बनवलं, बनवलं नाही, तो मला, त्याने मला बनवलं असणार बरोबर. आता तो एखादा रोबोट बनवू शकतो, तो म्हणू शकतो ना त्याने मला बनवलं असणार बुवा. ठीक आहे. मग त्याला अगोदरच माहिती आहे. किंवा आपण म्हणू की त्याने मला रागवलं असणार. ठीक आहे. रागवण्याला म्हणतो स्कोल्ड. ठीक आहे. स्कोल्ड म्हणजे रागवणे. स्कोल्ड म्हणजे रागव नाही. ठीक आहे. तर स्कोल्ड, मग स्कोल्डचा आपण V3 जो आहे तो ईडी लावूनच होतो, स्कोल्डेड. मग काय होणार, समजा आपण म्हणू त्यांनी आम्हाला रागवलं असणार. तर यू राहूनच गेला होता. तर त्यांनी आम्हाला रागवलं असणार, त्यांनी आम्हाला रागवलं, किंवा तुम्ही आम्हाला रागवलं असणार. तुम्ही म्हणजे काय, यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही दोघी होतात ना. मग आला यू लागला. पहिला आपण इथं उचलला यू, जो काम करणार होता बा. वाक्य बनवताना आपण जे बी बनवतोय मराठीमध्ये बनवलं आपण, किंवा तुम्ही आम्हाला रागवलं असणार, तुम्ही आम्हाला रागवलं असणार. पहिला काम करणारा कोण आहे, तिथं रागवणारा कोण, मी. तुम्ही म्हणजे यू.
तुम्ही म्हणजे यू, ठीक आहे. मग इकडे याचं लिहून दिलं मी उपमंत्रीचं, याचं मी तुम्हाला नंतर लिहून देईन, ठीक आहे. नंतर म्हणजे याच्याकडनं मी लिहून घेणार तर चालेल, तुम्ही लिहिलं तर बाई. तर मग मी घेतला यू, तू म्हणजे तू किंवा तुम्ही, मग तुम्ही आला. त्याच्यानंतर मी काय करणार तर याला फॉलो करणार. मग यू लावल्यानंतर मग त्याच्या पुढं काय विल हॅव, तर मग हा विल हॅव ॲज इट इज लागणार किंवा यू विल हॅव, का ना यू विल हॅव. मग पुढं काय ना आपल्याला V3. आता इथं रागवायचं काम चालू आहे स्कोल्ड, तर स्कोल्डचा V3 होतो स्कोल्डेड, म्हणजे ED लागणार फक्त. मग काय ना यू विल हॅव स्कोल्डेड, ठीक आहे. यू विल हॅव स्कोल्डेड. कोणाला रागवलं बरं, हर की आम्हाला ना अस. मग बा तर आम्हाला रागवलं तर बा अस म्हणजे आम्हाला, मला आला तो अस, ठीक आहे. आणि वाक्य बोलवताना टेन्शन घ्यायचं नाही, जसं आला तसं चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चुकतो तेव्हाच शिकतो माणूस, काही असं आईच्या पोटात शिकून येत नसतो कोणी, डायरेक्ट इंग्लिश बोलायला लागून नाही जात, ठीक आहे. पण ते टेन्शन नाही घ्यायचं, फक्त जेवढं सांगतो आहे तेवढं करत चला. चुकले तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जर काम सांगितलं नाही केलं तर मग मग डोकं फिरतं, ठीक आहे. आता ते तर मोठे त्यानं काही करू शकत, पण तुला बदलून काढणार, समजलं. फक्त करायचे, जेवढं सांगितलं तेवढं करून आणायचं, चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही. ते पाहून घ्या मग. यू विल हॅव स्कोल्डेड अस. सुरुवातीचा 1-2 महिना होईल थोडंसं डोक्यावर पण जाईन, काही समजेन काही नाही समजणार, ठीक आहे. एकदा हळूहळू जशी प्रॅक्टिस होत जाईल तसं ते सोपं वाटेल. पण काय असं बाबाजीचा मंत्र नाही की एक दिवस प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला येऊन लागेल. कमीत कमी 4 महिने 5 महिन्यानंतर तुम्हाला एकदम ते इझी वाटायला लागून जाईल, कम्फर्टेबल होऊन जाणार तुम्ही. ते झालं दुसरं वाक्य. आता तिसरं बनवायचं आपल्याला. तर तिसरं किल झालं, स्कोल्ड झालं, समजा बेक भाजणे. तर काय भाजणार बरं तुम्ही, काय भाजू शकता. कांदे. मग का म्हणू का 3 कांदे भाजले असणार, 3 कांदे भाजले असणार. आता तू नाही आहे ती, पण समजून घे 3 कांदे भाजले असणार. तुका पोरगी नाही मला माहिती आहे, तर मग तुने 3 कांदे भाजले असणार. 3 म्हणजे काय येणार, मुलगी म्हणजे शी येणार. आणि तर काम करणारी कोण, भाजणारी कोण आहे, मुलगी आहे, बरोबर. मग आपण इथून उचलणार, इथून काय उचलणार मुलीसाठी शी. मग आपलं वाक्य म्हणणार शी विल हॅव, ठीक आहे. आणि नंतर मला वर्ब लागतो आहे परत V3 बनवणे, बेक. मग बेकचा काय होतो V3 बेकेड, बेकचा V3 बेकेड. आपण काय बघतो फक्त त्याला ED लावत चालतो आहे, EDचा एड. मग काय झालं बेकेड. मग काय झालं शी विल हॅव बेकेड, बेकेड. काय काय भाजलं बरं तुम्ही, अनियन्स, कांदे, ठीक आहे. हे बघा. आणि ना जर आपण एक तर हे लिहिणार किंवा नाव लिहिणार, नाव लिहिलं तर हे नाही लिहिणार, हे लिहिलं तर नाव नाही लिहिणार, ठीक आहे. आता कांदे कापल्यानंतर ते काय निर्जीव येईल. मग आपण काय होतं इट, काय असतो इट. मग इथे काय आलं शी विल हॅव बेकेड इट, ठीक आहे. मग तिने काय केलेलं असणार, ते भाजलेलं असणार. ओके, समजलं. तर असं आजचं आपलं सेशन होतं फ्युचर कंटिन्युअसचं. बाकी तुमचे मित्र, मामा, काका, बाबा, ह्यांचे मुलं, तुमचे शाळेतले फ्रेंड्स असले तर त्यांना तुम्ही सांगू शकता. सध्या नवोदय अकॅडमीला ऑफर चालू आहे, म्हणजे 7,500चा कोर्स आहे, तो फक्त तुम्हाला 1500मध्ये भेटतो आहे. तर त्याचा फायदा घेऊ शकतात. कारण की मॅथ म्हणा किंवा इंग्लिश म्हणा जर बेसिक पक्का नसेल तर आपल्याला पुढं काही समजत नाही. आज तुम्ही शिकले, कसं वाटलं तुम्हाला, काही असं जसं जड वाटलं का, तो वाक्य बोलवणं काय खूप मोठं आहे, ठीक आहे. तुम्हाला फक्त उचलून ठेवायचे, बाकी आपण पाहून घेऊ हळूहळू. ओके, चला मग आता आपण थांबा 2 मिनटं. तर इथं आपण थांबतो आहे आणि फ्युचर कंटेंट्स आपला संपतो आहे. जर काही तुम्हाला डाऊट्स असले तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओला शेअर करणं विसरू नका. आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, ठीक आहे. आणि जे इथं समजवलं आहे, शिकवलं आहे, नाही समजलं एकदा परत यूट्यूबला पाहून घ्यायचं,
जेणेकरून तुमची रिव्हिजन होऊन जाणार. काही डाऊट असतील तर तुम्ही ते त्यात विचारू शकता. ठीक आहे.